So hello, my name is Anushka and I am from D.Y. Patil University. So currently we are working on a project which is research based. So my topic is transportation and navigation. So can I take your interview related? Sure. So can you tell me about your background, like what is your name and where do you come from? My name is Sanchi and I am from Pune itself. आणि इवन मी पण D.Y. पाटीलमध्ये शिकते डिझाईन स्टुडंट आहे. ओके, सो तू लाईक कुठे राहते आहेस? मी पुण्यात रहाटणी. साधारण किती अंतर आहे? साधारण 7 किलोमीटर. ओके, सो तू कशी डेली बेसिसवर ट्रॅव्हल? मी बसनी करते ट्रॅव्हल, पब्लिक बसेस. ओके, सो तुझ्या एरियामध्ये बस स्टॉप असा प्रॉपर आहे जिथून तू बस पकडतेस की असं प्रॉपर असं साईन वगैरे राहतं? BRT आहे तिथे. सो थोडंसं एक 500 मीटर वरून थोडंसं जवळच आहे. सो हां, तिथे BRT आहे. ओके, सो तिकडे असं काही शेड्यूल वगैरे लावलं आहे का टायमिंग्सचं वगैरे की कोणती बस कुठे येणार आहे? काहीच नाही. मग त्याचा खूप प्रॉब्लेम होतो. अच्छा, मग ते तू कुठे बघतेस? लाईक कोणता ॲप वगैरे वापरते? मी ॲप नाही वापरत. मी जस्ट होप करते की येईल. कोणाला विचारत वगैरे नाही, ॲक्च्युली आय मीन अकुर्डी रेल्वे स्टेशनच्या इथे मला उतरावं लागतं आणि मी इकडूनच जाते पण. सो तिकडे त्यांच्याकडे एक शेड्यूल आहे. सो त्याचा फोटो माझ्याकडे आहे. बट कधी कधी ते नाही येत त्या टाईमवर. कधी कधी लेट होऊन जात आहे, ट्रॅफिकमुळे किंवा काही इश्यूज असतात. तर मग तू बस हा मोड काय चूज केला? काही दुसरं रेल्वे? नाही, रेल्वे आय डोंट नो, मला एवढं सेफ नाही वाटत. मला भीती वाटते थोडी. आणि रिक्षास, ओला वगैरे तर खूप महाग. रोज आपण आय डोंट थिंक ट्रॅव्हल करू शकतो त्याच्याने. हां, बेटर. तू बसमध्ये ट्रॅव्हल करताना रोज काय चॅलेंजेस फेस करतेस? इथे कधी कधी मे बी सीट नाही भेटत किंवा टाईम डिले तर खूप होत राहतो. थांबावं लागते एक अर्धा तास. आता रिसेंटलीच मी एक 1.5 hour थांबलेले. आय डोंट नो का. हो, त्यानंतर ॲट दी एंड मी जस्ट म्हटलं ओला करून जाते, राहू दे, एवढा वेळ नाही थांबणार आहे. काहीतरी ट्रॅफिक इश्यू होतात. सो असं खूप होत राहतं. लाईक मग तू असं चेक नाही करत का कोणत्या नॅव्हिगेशन ॲपवर की आता बस डिले होणार आहे किंवा काही अपडेट्स वगैरे दुसरीकडून कुठून मिळतात? नाही, नॅव्हिगेशन ॲप्स तर नाही. तर तू कंडक्टरला वगैरे विचारत नाही का? हो, विचारते. तिथे असतात पण ते पण एवढं नीट सांगत नाही. तिथे बोलतात हां म्हणजे येईल एवढ्या वेळात, बट कधी कधी नाही येत. अच्छा, आणि मग जेव्हा आता तू बसमध्ये आणि खूप गर्दी वगैरे असेल तर कधी कधी बाहेरचं दिसतच नाही, इतकी भरलेली असते. तर मग तुला कसं कळतं की तुझा स्टॉप आहे? आय मीन प्रिडिक्ट करावं लागतं. आय मीन हां, कधी कधी दिसतं. सो लाईक इफ मी आता रिसेंटली मी बसलेले होते सगळ्यात पुढे आणि मध्येच अचानक खूपच गर्दी झाली. आणि जेव्हा माझं स्टॉप आलं, मी कशी तरी करून एक स्टॉप आधीच मी थोडंसं ते जे VRT वाल्याचे दरवाजा तिथं गेले आणि फक्त माझ्यासोबत अजून एका मुलीला उतरायचं होतं आय थिंक. पण चढणारे खूप जास्त होते. तर ते खूपच असे अचानक आले आणि आम्ही असं चिंबून गेलेलो. त्यांना माहिती पण होतं की आम्हाला उतरायचं. मी बोलले की थांबा जरा प्लीज आम्हाला उतरायचं. आणि आम्ही कसे तरी गेलो. मला वाटलं पण नाही की मी आता उतरणार या स्टॉपवर. हो. आणि मग ते बसमध्ये बोर्ड असतात बघ की हा स्टॉप येणार आहे, हां, ते असतात का चालू? नाही, तू कधी बघितलंच नाही? आय डोंट थिंक असतात चालू. आय मीन ते मेट्रोमध्ये वगैरे असतं. मेट्रोमध्ये आता मेट्रो सध्या नवीन आहे. मे बी हे असेल आधी जेव्हा, कारण जसे बोर्ड असतात. आता रेल्वेमध्ये पण कसे असे जात असतात की हा नेक्स्ट स्टॉप आहे, असे बोर्ड तुला कधी दिसले नाही का? नाही, मला नाही वाटत चालू. किंवा काही बसमध्ये अनाउन्समेंट की आता कंडक्टर बोलतात की हो आता हा स्टॉप आहे, उतरा वगैरे. ओके, सो तू तर बोलतेस तू कधी गुगल मॅप वगैरे जास्त वापरतेस नाही, तो क्वेश्चन नाही. मग तुझ्या एरियामध्ये ट्रॅफिकचं काय खूप प्रॉब्लेम आहे का? आय मीन नाही, एवढा नाही, बट आहे. लाईक
म्हणजे तुला जाताना लागतं का खूप ट्रॅफिक, घरी जाताना मे बी सकाळी नसेल लागत एवढं ट्रॅफिक रोडचं ट्रॅफिक की लाईक भीड गर्दी रोडचं ट्रॅफिक. हो हो लागतं. मग त्याच्यामुळे किती, मग तुला साधारण पोहोचायला किती वेळ लागतो बसने? मला अर्धा तास. आणि रस्ता किती मिनिटाचा आहे नक्की जर प्रायव्हेट व्हेकल असेल तर? आय गेस 15 ते 20 मिनिटं. अच्छा. एक आणि अर्धा तास लाईक 30 किंवा 40 मिनिट्स लागतील बसने गेलं तर. आणि थांबायचं ते वेगळं, लाईक इथं वेट करा, 20 मिनिट्स वेट करा. सो ओव्हरऑल 1 तास तरी जातोच. अच्छा. तर मग तुला काय वाटतं की लाईक काय ह्या लोकांनी इम्प्रूव्ह करायला पाहिजे पब्लिक ट्रान्सपोर्टेशन? आय थिंक असं एक ॲप वगैरे दिलं तर चांगलं, लाईक की टायमिंग्स दरवेळेस अपडेट ठेवायला पाहिजे, लाईक रिअल टाईम अपडेट्स की हो इथे ते आहे म्हणून आता येणार आहे. नाही तर तुम्ही तिथं जस्ट थांबलेले असता वेट करत, होप करत की ओके आता माझी बस येईल, प्लीज आता जी आली प्लीज ती माझी असावी, की दरवेळेस तशी मी असते. बट हां आय थिंक ते केलं तर बेटर होईल. आणि जेव्हा तू कधी असं लॉंग डिस्टन्स असं नाही केलं का पुण्यात वगैरे? कधीच नाही बसने पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये? फक्त कॉलेज. फक्त कॉलेज. अच्छा. आणि मग तुला काय वाटतं की लोकांनी पब्लिक ट्रान्सपोर्टेशनला ऑप्ट करायला पाहिजे की प्रायव्हेट? आय थिंक आता ते डिपेंड करतं. आय मीन पब्लिक ट्रान्सपोर्टेशन चांगलं, कारण सगळ्यांनीच प्रायव्हेट व्हेकल काढली तर खूप पोल्युशन पण होईल आय थिंक. आणि हां आय थिंक पब्लिक इज बेटर. तू कधी विचार नाही केला की तुला प्रायव्हेट किती इतकं वेट करायला लागतं? तू बोलते एक ते पण आहे. बट हां आय डोंट नो, ते डिपेंड करतं आता त्या दिवशीवर. बट हां आय गेस प्रायव्हेटच असतं. हो प्रायव्हेट जर मला येत असतं तर मी आले असते. म्हणजे तू कडे बघितलंच नाही. हो ऑफकोर्स हो. बट आय डोंट नो, ते दोन्ही आय गेस ठीकच आहेत माझ्या. म्हणजे तुला वाटतं का पब्लिक ट्रान्सपोर्टेशनमध्ये इम्प्रूव्हमेंट्स केले तर मग लोक जास्त लाईक यूज करतील? हो ऑफकोर्स. थोडंसं भीड कमी करा थोडी बसमध्ये, जे ओव्हर क्राऊडिंगनेस होऊन जातं. म्हणजे तेवढी कपॅसिटी आहे तेवढीच भरा. एक्झॅक्टली तेवढं. आणि तुला कधी असं झालंय का की लाईक बसचा रूट चेंज झाला एका पर्टिक्युलर बसचा आणि तो तुला कळलाच नाही? आय डोंट थिंक असं नाही करणार. ठीक आहे मग. मी एकदा चुकीच्या बसमध्ये बसलेलो, तर ते माझा प्रॉब्लेम होता. पण तू चुकीच्या बसमध्ये का बसले? लाईक तुला नंबर वगैरे दिसला नव्हता त्या बसचा? हो मी तेव्हा खूप नवीन होते, तर लाईक स्टार्टिंगमध्ये जेव्हा मी स्टार्ट केलं बसनी जाणं तेव्हा मी आय थिंक चुकीची बसमध्ये बसले असं. पण तुझ्या चुकीमुळे बसलेलीस की तुला बसचा नंबर माझ्या चुकीमुळे आय थिंक हो. हो आठवत आय डोंट थिंक नाही माझ्या चुकीने असणार, मला माहिती आहे. तिथे 322A असती आणि एक 322 असती. सो मी तेव्हा कन्फ्युज व्हायची की ए वाली आहे ती माझी की फक्त 322. सो आता आय नो की ए वाली नाही. हो. आणि हे तुला कुठून कळलं? माझ्या बहिणीकडनं. हो मी तिला कॉल केलेला की ब्रो काय झालंय. बट हां नाही मी आय डोंट थिंक मी डिरेक्टली असं ॲप वगैरे. तू कोणताच कधी ॲप वापरला नाहीस की नंबर बघायला? तुला त्याच्यावर भरोसाच नाही? मला माहिती आहे की ते अख्खं रूट दाखवतं की तुम्ही कसं जाणार वगैरे. बट मला फक्त एकच बस लागते. सो आय जस्ट नक्की ठीक आहे. माझ्याकडे एक फोटो आहे त्याचा. सो आय नो. बट हा लाईक आय नो की ह्या टाईमला येणार आहे. बट युजली कधी कधी येत नाही, कारण वेदर पण पावसाळा वगैरे खूप ट्रॅफिक होऊन जातं असं, त्यामुळे खूप लेट. आणि तुला कधी असं झालं तिकीट काढताना प्रॉब्लेम आलाय किंवा सुट्ट्यांचा काही प्रॉब्लेम आला? आय डोंट थिंक सुट्ट्यांचा प्रॉब्लेम. बट आय थिंक त्यांनी ऑनलाईन करायला पाहिजे. सगळ्यांकडेच सर्व सुट्टे नसतात. सो ऑनलाईन केलं असेल तर बेटर होईल. एक स्कॅनर ठेवा आय थिंक सगळ्यांच्या लाईक जिथं ते 2 सीट्स असतात ना, तुम्ही जे साईडला ती स्कॅनर वगैरे ठेवलं किंवा ते कंडक्टर येऊ शकतात की स्कॅनर घ्या म्हणून, ते बेटर पडेल. आणि बसच्या सिटिंग अरेंजमेंटबद्दल काय बोलायचं आहे की ती बरोबर आहे की खूप नाही? आय मीन जे AC वाल्या बसेस असतात तिथे जे पोल्स असतात ते खूप लांब लांब आहेत. जेव्हा चालू असते गाडी आणि कोणाला जर उतरायचं असेल लाईक ते BRT डोअरपर्यंत जायचं असेल, जर ते मागे बसले असतील
तर आय डोंट नो ते खूप अजीब असतं ते मध्येच ब्रेक लावतात आणि मग ते एका पोलवर तुम्ही आहात तर ते दुसऱ्या पोलवर जाण्यासाठी खूप म्हणजे मध्ये जर ब्रेक मारला तुम्ही पडताल डायरेक्ट असं आहे सो आणि झालंय मी बघितलंय लिटरली 2 दिवस आधी माझ्यासोबत पण होणार होतं बट हा मी थोडी हा सो म्हणून आय थिंक त्यांनी अजून नीट पोल्स करायला पाहिजे वाटतं अजून जास्त पोल्स टाका ॲटलीस्ट किंवा काहीतरी आणि बसायला जागा पण जास्त करायला पाहिजे का? की असं तुला वाटतं का की त्या लोकांनी उभं राहायला जास्त जागा केली आहे पण बसायला कमी केली एसी मध्ये आहे? स्पेशली होत असं आहे की त्यांनी उभं राहायला जास्त जागा केली आहे बट ते थोडंसं चांगलं पण वाटतंय थोडंसं Spacious. स्पेशियस वाटतं हो लाईक नॉर्मल बसेसपेक्षा हां कधी कधी एसी पण चालू नसतात कधी कधी त्या बसमध्ये हो लाईक आय गेस एकदा झालेलं माझ्यासोबत आणि त्या बसेस त्या खिडक्या बंदच आहेत त्या उघडू पण नाही शकत हां Proper ते suffocation होतं. हो 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 आणि प्लस तू दरवाजाबद्दल तुला काय बोलायचं कधी अडकली असतं कारण का मला खूप लोकांनी सांगितले की आमचा हात बी अडकला आणि अडकले आतापर्यंत असं नाही झालं बट मी बघितलंय तसं झालेलं माझ्या समोर लेकरून ते येतात आणि हो आय थिंक ते पण एक प्रॉब्लेम आहे ठीक आहे अजून काही इम्प्रूव्हमेंट्स नाही एवढंच ठीक आहे थँक्यू वेलकम 11 मिनिटं